इथं आज 1 किलो खेकडे घेतलेले आहेत सकाळी. तर इथं स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत खेकडे. इथं या मोठ्या नांग्या आणि आतल्या पेट्या सेपरेट करून घेतलेल्या आहेत साफ करून. त्याच्यामध्ये आतमध्ये हे पिवळ्या कलरचा भाग निघतो ना, तो एका वाटीत काढून घेतलेला आहे. म्हणजे छोट्या छोट्या नांग्या असतात ना, त्या मिक्सरमध्ये अशा वाटून घेतलेल्या आहेत. आणि ह्या अशा स्वच्छ पाण्याने असे धुवून त्याचं जे पाणी निघतं ना, त्या नांग्या अशा खाली ठेवायच्या आणि अशा राळून हे वरचं जे पाणी निघतं ना, ते रश्श्यासाठी वापरायचं. आणि या ठिकाणी बघा मी आलं, लसूण, सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मस्तपैकी भाजून त्याची पेस्ट केलेली आहे. ती आपण फोडणीसाठी वापरणार आहे. त्या छोट्या छोट्या नांग्या ज्या धुतलेल्या आहेत ना, त्याचं स्वच्छ पाण्याने धुवून त्याचं असं पाणी राहून घ्यायचं. मग त्या नांग्यांचा चुरा खालीच राहतो आणि हे आजचं पाणी असं जसं हलवून घेऊ ना, तशी त्याची कचकच असं पाण्यात येत नाही. आता पुन्हा ह्याच्यात पाणी ओतून हे पुन्हा असं राहून घ्यायचं आणि हे पाणी निघेल ते आपण रश्श्यासाठी यूज करणार आहे. तर इथं रश्श्यात टाकण्यासाठी मी इथं 2 चमचे चटणी, अर्धा चमचा आपली काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा मोठं मीठ घेतलं आहे. आणि हे बाबा मसाले आहेत ना कोल्हापूरचे, मटण रस्सा मसाला, तो 1 घेतलेला आहे चम्मच. आणि धनेपूड 1 चम्मच घेतलेले आहे. पातेल्यात तेल टाकून घेऊया. आणि त्यानंतर हे वाटण आहे ना केलेलं, ते तेलात टाकून घेऊया. कांदा, खोबरं हे सगळं पहिलेच वाटून घेतल्यामुळे आता काही एवढं भाजावं लागणार नाही. मसाला लगेच भाजून येतो. हे बघा मस्तपैकी मसाल्याला थोडं तेल सुटलेलं आहे. तर हे आपले जे मसाले आहेत ना, ते टाकून घेऊया. सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या देखील मसाल्याला मस्तपैकी कलर आलेला आहे. त्यात थोडं मी गरम पाणी ओतते आणि मसाला अजून मस्तपैकी शिजेल आणि जो रस्सा होणार आहे ना आपला, त्याला देखील छान तरी येते. बघू शकता किती छान आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता याच्यात जे साफ केलेले खेकडे आहेत ना, ते घ्यायचे. मस्त मसाला मिक्स होईल तोपर्यंत खेकडे असे परतून घ्यायचे. झाकण ठेवते थोडा वेळ, 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून थोडी वाफ येऊन द्यायची. बघू शकता खेकड्याला त्याचं अंगचंच पाणी सुटलेलं आहे. आता त्याच्यात 1 तांब्या साधं पाणी ओतलं. तर 10 ते 15 मिनटं याच्यात हे खेकडे थोडे शिजून द्यायचे. आता या खेकड्याच्या पिवळ्या भागाची भाजी करण्यासाठी ना, पातेल्यात थोडंसं तेल टाकून घेतलं. यानंतर या पिवळ्या भागातच ना थोडीशी चटणी, थोडंसं मीठ, थोडीशी हळद टाकून घ्यायची. पूर्ण चमच्याने मिक्स करून घ्यायचं मिश्रण. म्हणजे तेल तापत ठेवलेले ना, त्याच्यात ते टाकून द्यायचं. सतत हलवत राहायचं, असं फाटून द्यायचं नाही त्याला, सतत हलवत राहायचं. झटपट बनणारी अशी भाजी आहे. खेकड्याचा रस्सा आणि खेकड्यापेक्षा ना ही भाजी जबरदस्त लागते.
खूप टेस्टी लागते. नक्की तुम्ही करून बघा. भाजी तयार झालेली अगदी 1 ते 1.5 मिनटातच ही भाजी रेडी होते. बघू शकता किती भारी दिसते. इकडे देखील खेकड्याचा रस्सा मस्तपैकी उकळला गेलेला आहे. आता जो हा रस्सा ठेवलेला आहे ना आपण छोट्या नांग्यांचा, तो ह्याच्यात टाकून घ्यायचा. टाकल्यानंतर रस्साना सतत हलवत राहायचं. उकळी येऊन द्यायची नाही ह्या रस्स्याला, नाहीतर हा रस्सा फाटतो आणि एवढा काही भारी टेस्टी लागत नाही. तुम्ही सतत हलवत राहा. जेव्हा तुम्हाला वाटेल की हां एवढ्या प्रमाणात आपल्याला रस्सा पुरेसा आहे, तर मग गॅस बंद करा आणि गरम गरम खेकडे खायला घ्या. तर आजच्यासाठी एवढंच.